म्हणजे आतंकवादी अफजल कसाब यांनी भगवे कपडे घालून प्रवचन सांगण्यासारखंच आहे. आता जी सचिव नेमला आहे हा त्यांच्या घरातला गडी आहे. त्याच्यामार्फत शेतकऱ्याकडून फिरवाफिरवी करण्यासाठी लाखो रुपये उसळायचे. हा पेट्रोल पंप एका खाजगी व्यक्ती समाधान खंडू नळ जो ह्यांच्या घरातला दुसरा घरगडी आहे त्या पंपाचं आज अखेर जवळजवळ 11,13,441 रुपये वैद्यनाथ समितीच्या शिफारशीनुसार सोसायटीने हा पंप चालवायला द्यायलाच नाही पाहिजे होता. जरी पेट्रोल पंपामध्ये चालू आहे, पेट्रोल पंपाचं जे कमिशन आहे हे समाधान खंडू नळांच्या घरी जात नाही. आज तुम्ही जर बघितलं की ह्यांच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी आतापर्यंत हे स्मारक कुठं आहे आणि दिगंचीकरांना दाखवा चालू होते. त्या गिरणीवर यांचं लक्ष गेलं आणि ती जागा आपल्याला पाहिजे म्हणून आज ते कोर्टात गेले. त्या बिचाऱ्याला घरदार विकून पण दिगंचीकरांनी लक्षात आलंय की ती सेल्समन कोण कोण आहे ज्यांनी त्यांच्या आतापर्यंत जमीन विकली आणि हे सोसायटीचे पैसे भरले. हे रिझर्व्ह फंड आहे, ह्या सोसायटीचा रिझर्व्ह फंड आहे. ही मी सांगत नाही, मी म्हणजे आरोप बिनबुडाच करत नाही. ते मेमोमध्ये 1,500 लोकांना यांनी यादीतनं गायब केलं आणि त्या 1,500 लोकांची शेअर्स रक्कम 21,96,000 रुपये यांनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वळती केली. मी किती सोज्वळ आहे, मी किती शांत आहे, मी किती संयमी आहे. अशा आज दिगंची गावामध्ये 2007 साली यांनी 3.5 कोटीची योजना केली. ह्या 3.5 वार्डासाठी 3.5 कोटीची योजना यांनी राबवली. लाईटीचा प्रॉब्लेम होता, त्यासाठी आम्ही उपोषण केलं सरकारांना घेऊन. आटपाडी तालुक्यापासून ते खानापूर विटा आज सुद्धा परिस्थिती बघितली तर रात्री झऱ्याला जायचं आणि दिवसा इस्लामपूरला जायचं. अशी रोज संध्याकाळी झऱ्याला जायचं काम. कंजूस विचाराचा व्यक्ती आहे. ह्याला दिगंचीचं व्हिजन नाही. वाळू दिगंची गावामध्ये ओढली जाते, वाळू ओढली जाते. वाळू ओढून बाहेर नेत असेल तर माझा विरोध आहे. अहो तुम्ही दिगंची ग्रामपंचायतच्या नावावर ठेका घेतला वाळूचा. मान नदीची वाळू ही तुम्ही बाहेर नेऊन विकली सांगली मिरजला. तुम्ही हा राजकारणातनं संपलेलं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला अजून एकदा सांगतो, 2017ला तुमच्या 6 सीटा निवडून आलत्या, 2022ला अवघ्या 2 वर राहिला. आणि मी तुम्हाला आज सांगतोय 2029च्या निवडणुकीत 27च्या निवडणुकीत तुम्ही भ्रष्टाचार चर्चा करायची झाली. माझा काय प्रपंच ग्रामपंचायतवर चालत नाही. साईडची मी असे माझं प्लॉटिंगची जमीन मी विकून हे राजकारण केलेलं आहे. तुम्ही तुमची एखादी गुंठाभर जमीन विकलेली दाखवा. या गारमेंटवर सुद्धा आम्ही आता रितसर तक्रार देणार आहे. आम्ही आतापर्यंत तक्रार दिली नव्हती. आम्ही या तक्रारीचं राजकारण करत नाही. कोल्ड स्टोरेजचं आहे, कोल्ड स्टोरेजला सुद्धा आम्ही आता दिल्लीला चालू. आम्ही तक्रार करणार नव्हतो पण तुम्ही आता ते करण्यास भाग पाडले. की 9.5 लाख रुपयाचे झाडाचं बिल यांनी काढलेलं आहे. झाडं दिगंची गावामध्ये रोपं वाटप केली आंब्याची. डिव्हिडंड नाही वाटला तर मी सर्व सभासदांना घेऊन AR ऑफिस समोर मी सुद्धा उपोषणाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. मी 56 दिवस मुक्काम केलेला. हे दिगंचीकर विसरलेले नाही. हे सरपंच झाले, सरपंचचा चार्ज घेतला आणि 3.5 लाख कोटीचं बिल पाणलोट क्षेत्रात दिगंची परिसरात काम झालेलं मला एक ठिकाण दाखवा. त्यावेळी डिपॉझिट नाही, त्या लोकांबरोबर ॲग्रीमेंट केलं नाही, गाळा कुणाला दिला हे माहीत नाही, काही सुद्धा रेकॉर्ड ठेवलं नाही. अशा प्रकारचा घाळ कारभार करणारा हा अडाणी माणूस आहे. नमस्कार, मी अमोल मोरे, माजी सरपंच दिगंची. परवा दिवशी दिगंचीचे माजी सरपंच यांनी माझ्यावरती काही आरोप केलेले आहेत. त्या आरोपाला आज उत्तर देण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर आहे. दिगंचीचे नेते घरातून बाहेर पडून आरोप करतात म्हणजे दिगंचीकरांना समजून गेले की एकतर इलेक्शन जवळ आलेलं आहे, अन्यथा आपल्या बुडागालचा अंधार लपवण्याचा काहीतरी प्रयत्न चालू आहे. त्यांनी माझ्यावरती बरेच आरोप केलेले आहेत. ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी 2019, 20, 21, 22 गेली 5 वर्ष माझ्या काळातले 5 वर्ष यांनी नुसते आरोप करण्यातच घालवले आहेत. परंतु मी त्यांना अशा प्रकारे कधी उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. पण आता त्यांना उत्तर द्यावं अशी माझ्या सर्व सहकार्यांची मागणी होती. म्हणून मी आपल्या सर्वांसमोर आज आहे. दिगंचीमध्ये
भ्रष्टाचार झाला अशा गर्जना परवा दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे आरोप कोण करते हे जर आपण बघितलं तर सर्वसामान्य दिगंचेकरांच्या मनात एक हास्य येते की भ्रष्टाचारावर कोण बोलते. माजी सरपंचांनी भ्रष्टाचारावर बोलले म्हणजे आतंकवादी अफजल कासाब यांनी भगवे कपडे घालून प्रवचन सांगण्यासारखंच आहे. भ्रष्टाचारावर यांनी बोलायचं म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. यांचे भ्रष्टाचार उघड पडायला लागलेले आहेत. सोसायटीमध्ये 88-1 खाली यांची चौकशी चालू आहे आणि या चौकशीचा अहवाल लवकरच बाहेर येईल. अहवालामध्ये धक्कादायक असे मुद्दे बाहेर येणार आहेत की खरंच ते जर दिगंचेकरांनी बघितले तर ते डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत. फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे दिगंची विकास सोसायटीमध्ये. ह्या भ्रष्टाचाराला कंटाळून दिगंचेकरांनी माहिती द्यावी. मी बोलतोय हे माझ्याकडे कागदपत्र आहेत. हे सर्व कागद मी दिगंची सोसायटीचीच आहेत. त्यांचे ऑडिट रिपोर्ट आहेत, अहवाल आहेत. त्या आधारे मी बोलतोय. ह्याच्यात बेबुडाचे आरोप अजिबात केले जात नाहीत. दिगंची गावचे विकास सोसायटीचे सचिव दादासाहेब काळे यांनी काही दिवसापूर्वी स्वइच्छेने बदली करून घेतली. का करून घेतली हे दिगंचेकरांनी माहिती घ्यावी. यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी बदली करून घेतले की म्हातारपणी मला कुठंतरी जेलमध्ये बसावं लागेल आणि ते दिवस माझ्याकडे येऊ नये ह्यासाठी त्यांनी स्वइच्छेने बदली करून घेतली. आता जे सचिव नेमला आहे हा त्यांच्या घरातला गडी आहे. त्या सचिवाचं क्वालिफिकेशन नाही, त्याच्याकडे डिग्री नाही, त्यांनी कुठली परीक्षा घेतली नाही. दिगंची विकास सोसायटीच्या संचालकांनी एक ठराव घेतला आणि सतीश कुलकर्णी हे आजपासून दिगंची विकास सोसायटीचे सचिव आहेत. असे सचिव होतात का? सचिव होण्यासाठी परीक्षा द्यावं लागतात, त्याच्या निवड होतात. त्या पोस्टला तो माणूस कॅलिबर असावा लागतो आणि त्यानंतर त्या माणसाची उपनिबंधकाकडून नेमणूक केली जाते. त्यांची नेमणूक ही दिगंची विकास सोसायटीच्या संचालक मंडळाने केलेली आहे. सतीश कुलकर्णी कोण आहे हे दिगंचेकरांना माहीत आहे. अशा माणसाला या सचिव पदावर बसवलेलं आहे, खुर्चीवर बसवलेलं आहे की ज्याचं काही टोकन आहे, क्वालिफिकेशन नाही. ह्यांनी सांगेल तिथं सह्या करायच्या, शेतकऱ्यांच्या पिळवणूक करायच्या, त्याच्यामार्फत शेतकऱ्याकडून फिरवाफिरवी करण्यासाठी लाखो रुपये उसळायचे. नाहक असा त्रास शेतकऱ्यांना द्यायचा आणि त्या माध्यमातून माया संपत्ती गोळा करायची. हा एक प्रकारचा उद्योग आज दिगंची विकास सोसायटीमध्ये चालू आहे. दिगंची विकास सोसायटीच्या सभासदांना माझी विनंती आहे की दरवर्षी धोंडसाहेब अण्णा देशमुख जोपर्यंत चेअरमन होते तो बिचारा माणूस हा निष्कलंक होता, अजिबात भ्रष्टाचारी नव्हता. त्या माणसानं दरवर्षी दिवाळीला दिगंचीतल्या सभासदांना, विकास सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटप केला. अण्णांना वारून आज बरेच वर्ष झाले. यांनी लाभांश किती लोकांना वाटला दिगंचीतल्या सभासदांनी सांगावं. कधीही कुठल्याही वर्षी लाभांश दिलेला नाही. लाभांशचे पैसे सरसकट यांनी ढाकलेले आहेत. सोसायटीतल्या सभासदांना माझी विनंती आहे की तुम्ही जाऊन सचिवाला, चेअरमनला याची मागणी करा की आम्हाला लाभांश का दिला जात नाही, डिव्हिडंड का वाटला जात नाही, याची तुम्ही मागणी विकास सोसायटीमध्ये केली पाहिजे. आता त्यांच्या जर ऑडिट मेमोप्रमाणे दिगंचेकरांनो, त्यांच्या ऑडिट मेमोप्रमाणे जर मी पॉईंट तुम्हाला सांगितले. आज दिगंची विकास सोसायटीला पेट्रोल पंप आहे. हा पेट्रोल पंप एका खाजगी व्यक्ती समाधान खंडूनळ, जो ह्यांच्या घरातला दुसरा घरगडी, ह्या समाधान खंडूनळाला भाडे तत्वावर दिलेला आहे. ऑडिट मेमोमध्ये असा पॉईंट आहे की अशा प्रकारे भाडे तत्वावरती सोसायटीचा पंप दिला जाऊ शकत नाही. तरी सुद्धा संचालक मंडळांच्या एक मीटिंग केली, त्या मीटिंगमध्ये ठराव पास केला आणि आजपासून समाधान खंडूनळ यांना हा पेट्रोल पंप भाडे तत्वावर दिलेला आहे. पण भाडे तत्वावर दिलेला आहे, त्याचं भाडे किती ठरवलेलं आहे त्यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही. त्या पंपाचं आज अखेर जवळजवळ 11,13,441 रुपये येणे बाकी आहे. म्हणजे त्यांनी नॉर्मल पैशातच ठरवलेलं असणार आहे.
10-20 हजार महिन्याला, 50,000 वर्षाला, 1,00,000 रुपये वर्षाला, ह्या पद्धतीनंच तो पंप त्यांनी ठरवलेला असणार आहे. तरी सुद्धा गेले 11 वर्ष झालं ह्या पेट्रोल पंपाचं, गेले अनेक वर्ष झालं ह्या पेट्रोल पंपाचं भाडे स्वरूपातलं 11,13,439 रुपये हे सोसायटीला जमा केलेले नाहीत. ह्या समाधान नळाकडून तिने वसूल केलेली नाही. समाधान नळा या पेट्रोल पंपाचा चालक असू शकत नाही. दिगंचीकरांना माहित आहे या पेट्रोल पंपाचा चालक कोण आहे. नाव फक्त समाधान नळाच आहे. आणि तुम्ही बघू शकता हे 11,39,000 रुपये हे ऑडिट मेमोमध्ये 11,39,000 रुपये ऑडिट मेमोमध्ये हा पॉईंट निघालेला आहे. आणि हा त्यांनी सांगितलं की अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. वैद्यनाथ समितीच्या शिफारशीनुसार सोसायटीने हा पंप चालवायला द्यायलाच नाही पाहिजे होता. जरी दिला तर त्याच्याकडून व्यवस्थित वसुली वर्षाला करून घ्यायला पाहिजे होती. दरवर्षी अग्रीमेंट केलं पाहिजे होते, अग्रीमेंट रिन्यू केलं पाहिजे होतं. जर तो गेले अनेक वर्ष थकीत आहे तर त्याच्याच नावानं परत पंप कशासाठी तुम्ही दिला आहे हे दिगंचीकरांना समजून घेण्याची गरज आहे. फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिगंची पेट्रोल पंपामध्ये चालू आहे. पेट्रोल पंपाचं जे कमिशन आहे हे समाधान खंडून नळांच्या घरी जात नाही. हे कमिशन हे माजी सरपंचाच्या घरी जातं. हे दिगंचीकरांना संपूर्ण माहीत आहे. असं असताना सुद्धा ह्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करायचे. आज तुम्ही जर बघितलं की ह्यांच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी दिगंचीकरांना लक्षात ठेवा, ह्यांचे वडील कोण स्वतंत्र सेनानी नव्हते. ह्यांच्या वडिलांनी कुठं स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नव्हता. ह्यांचे वडील काय फार मोठे राजकीय नेते नव्हते. दिगंची गावची ग्रामपंचायत सरपंच होते फक्त. ह्यांच्या वडिलांचं स्मारक बांधण्यासाठी सोसायटी मार्फत 19,66,000 रुपयाचा खर्च ह्यांनी दिगंची विकास सोसायटीतून केलेला आहे. आणि आतापर्यंत हे स्मारक कुठं आहे यांनी दिगंचीकरांना दाखवा. स्मारक नाही, खर्ची तर पैसे पडलेले आहेत. हे पैसे कोणाचे आहेत? सभासदांचे आहेत. हे दिगंची विकास सोसायटी चेअरमनचे पैसे नाहीत, हे सभासदांचे पैसे आहेत. हे या सोसायटीची स्थापना हे स्वर्गीय गंगाधर पंत होनराव यांनी केली होती. ठराविक शेतकऱ्यांना घेऊन दिगंची कर्ज वाटप, लोकांना शेतकऱ्यांना कर्ज मिळावं ह्यासाठी केलेली ही सोसायटीची स्थापना आहे. ही सगळे विसरलेले आहेत. हे चेअरमन पैशाच्या मागे लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचे त्यांनी ऑडिटमध्ये पॉईंट आहेत. हे मी तुम्हाला 2च सांगितले. आता एक पंप आणि दुसरा तुमचा स्मारक. दिगंचीकरांनो जर तुम्ही बघितलं तर आज दिगंचीच्या विकास सोसायटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. बाकीचं जर कर्जदार असेल एखादा 12-13-15 हजाराचा तर त्याच्या मागे फार मोठ्या प्रमाणात तगादा लावला जातो. आज दिगंची ग्रामपंचायतमध्ये ह्यांच्या घरातल्या लोकांच्या नावाचे जर कर्ज तुम्हाला दाखवले, त्या घरातल्या लोकांच्या नावावर जर कर्ज दाखवले तर तुम्ही बघू शकता हनुमंतराव धोंडसाहेब देशमुख संचालकाचे नाव आहे आणि कर्जदाराचे नाव आहे तर राजेसाहेब धोंडसाहेब देशमुख. हे कोण आहेत? राजेसाहेब धोंडसाहेब देशमुख हे हनुमंतराव देशमुख यांचे भाऊ आहेत. पुढे चंद्रभागा धोंडसाहेब देशमुख हे कोण आहे? आई आहे. जयमला हनुमंतराव देशमुख ह्या पत्नी आहेत. ह्या लोकांच्या घरातल्या लोकांच्या नावे कर्ज काढलेले आहे. ह्या कर्जाची रक्कम आहे 26,28,720 रुपये. आणि ही रक्कम गेले 20 वर्ष झालं थकीत आहे. त्यांच्यावर कधी कारवाई केली नाही, त्यांच्या वसुलीचा तगादा लावला नाही, त्यांच्याकडून वसूल केली नाही. हे मी सांगत नाही, हा ऑडिट पॉइंटमध्ये काढलेले मुद्दे ऑडिटरनी, हे शासकीय ऑडिट झालेलं आहे आणि ऑडिटरनी काढलेले मुद्दे आहेत. जवळजवळ 26 लाख रुपये थकीत गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यांच्याकडून कधीही कसल्या प्रकारे वसुली केलेली नाही. आता तुम्ही जर बघितलं तर एक त्यांची इथे दिगंचीच्या सोसायटीच्या साईडला एक महाराष्ट्र शासनाच्या जागेबद्दल एक केस चालू आहे. त्या महाराष्ट्र शासनाची जागा आणि सोसायटीचा काही संबंध नाही. त्या जागेमधून आणि सोसायटीमधून एक रस्ता गेलेला आहे.
त्या बिचारे भारत पाटलांनी बऱ्याच वर्षापूर्वी तिथे गिरण टाकली होती, गिरण चालवत होते, त्यांची रोजीरोटी त्याच्यावर चालू होती. त्या गिरणीवर यांचं लक्ष गेलं आणि ती जागा आपल्याला पाहिजे म्हणून आज ते कोर्टात गेले. आणि तुम्हाला विशेष वाटेल, कोर्टामध्ये लेखापरीक्षण कालावधीमध्ये उमेश मनकापुरे नावाचे त्यांचे वकील आहेत. उमेश मनकापुरेंना फी देण्यासाठी, ती केस चालवायला फी देण्यासाठी पैसे हे सोसायटीमधून दिलेले आहेत. रोख 50,000 रुपये रक्कम. हे ऑडिट मेमोमध्ये निघालेला पॉईंट आहे. ऑडिट मेमो. परत त्याच्यामध्ये सचिवाच्या मानधनाबद्दल पॉईंट निघालेला आहे. सचिवाचं मानधन बऱ्याच प्रकरणात त्याने थकीत ठेवलेलं आहे. सेल्समनचं येणं बाकी 1,40,00,000 रुपये. 1,40,00,000 रुपये इतके येणे आहे. सदरची रक्कम व्याजासह वसूल होणे आवश्यक आहे. मूळतः सदरची रक्कम देण्याची जबाबदारी संचालक मंडळ व सचिव यांच्यावर आहे. संस्थेचं जे धान्य दुकान विभागात सेल्समॅन आहेत यांच्याकडे 31/3/2024 पर्यंत सोसायटीकडूनच येणे 1,40,00,000 रुपये. आजपर्यंत त्यांनी त्याची मागणी केली नाही. त्यांच्या नावावर फक्त कर्ज ठेवले. आज ना उद्या त्या बिचाऱ्याला घरदार विकून हे पैसे भरावं लागेल. नाहीतर ह्याच्या अगोदरचे जे कोण त्यांच्या सेल्समन होते रेशन दुकानदारांची, ह्याची तर माहिती घ्यावी. 4-5 नावं माझ्या तोंडात आहेत पण त्यांची नावं उघड करता येत नाहीत मला. पण दिगंचीकरांनी लक्षात आलंय की ते सेल्समन कोण आहेत ज्यांनी त्यांच्या आतापर्यंत जमीन विकली आणि हे सोसायटीचे पैसे भरले. हे पैसे ऍक्च्युली चेअरमनच खात्यात पण नावावर टाकतात त्या सेल्समनच्या. आणि ती सेल्समन विचारांना माहीत नसते आणि परत ही वसुली लावली जाते. परत घरदार विकून हे पैसे भरावे लागतात. आपल्या दिगंचीमध्ये 3 ते 4 सेल्समनने आतापर्यंत जमिनी विकलेल्या आहेत. हे सगळ्यांना माहीत आहे. ऑडिट मेमोमध्ये बरेच असे पॉईंट आहेत अजून की दिगंचीकरांचे डोकं फिरेल असे पॉईंट आहेत. त्यामध्ये महाई सेवा केंद्राने एक चालू केलं. दिगंचीकरांना माहीत आहे का नाही कोणास ठाऊक. त्यांनी एक दिगंचीच्या ग्रामपंचायत गाळ्यात महाई सेवा केंद्र चालू केले. महाई सेवा केंद्र चालू केले. ते महाई सेवा केंद्र 1 दिवस सुद्धा चाललं नाही. परंतु त्याच्यावरती रोख रक्कम 8 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे. हे पैसे कुठून आहेत? सोसायटीतले. सोसायटीच्या नावावर यांनी महाई सेवा केंद्र चालू केलं आणि त्याच्यावरती यांनी 8 लाख रुपये खर्च काढले. दिगंची गावकऱ्यांनी मला ते महाई सेवा केंद्र दाखवावं. ते पैसे कोणाचे आहेत? सभासदांचे पैसे आहेत, सोसायटीचे पैसे आहेत. आणि हे चेअरमन हे पैसे वापरतोय, खातोय. रिझर्व्ह फंड आहे, ह्या सोसायटीचा रिझर्व्ह फंड आहे. ही मी सांगत नाही, मी म्हणजे आरोप बिनबुडाच करत नाही. ते मेमोमध्ये आलेलं आहे. ऑडिट मेमोमध्ये हे पॉईंट आहेत. आज तुम्ही जर बघितलं की रिझर्व्ह फंडाची रक्कम असते. रिझर्व्ह फंड म्हणजे काय असतो? एखाद्या सभासद आहे, मी जर त्या सोसायटीचा सभासद असेल तर माझ्या नावावर ठराविक रक्कमचे एक शेअर्स असतो. असे ह्यांनी लोकांना न सांगता जवळजवळ 1,500 लोकांना यादीतून गायब केलं. जी लोक ह्यांना पुढे भविष्यात मतं देणार नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं. 1,500 लोकांना ह्यांनी यादीतनं गायब केलं आणि त्या 1,500 लोकांची शेअर्स रक्कम 21,96,000 रुपये ह्यांनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वळती केली. हा ऑडिट पॉईंटमध्ये आलेला मेमो आहे. वरचा 1 नंबरचा मेमो. स्वतःच्या खात्यावरती वळवून त्याचे पैसे काढलेले. असे बरेच मुद्दे आहेत. जवळजवळ 22 मुद्दे ऑडिटरने ऑडिट पॉईंटमध्ये काढले. भ्रष्टाचाराचे आहेत, सरळ रक्कम काढलेले आहेत. वकिलांना आता 4-5 दिवसापूर्वी सांगली DCC बँकेला यांनी अर्ज केला आहे की CA सोसायटीच्या CA फी भरण्यासाठी 1.5 लाख रुपये काढण्याची मुदत द्यावी म्हणून. आता तुम्ही सांगा, जर यांची सोसायटी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नफ्यात असेल की CA 1.5 लाख रुपये द्यावं लागते फी म्हणून, म्हणजे सोसायटीचं टर्नओव्हर किती आहे? टर्नओव्हर जर एवढा असेल तर त्या सभासदांना त्यातली काय रक्कम यांनी डिव्हिडंड म्हणून आतापर्यंत का दिली नाही? विचारण्याची गरज आहे आज त्यांना. परंतु ते असं न करता केवळ एक बेपुराचे आरोप दुसऱ्यावर करणे, मी किती सोज्वळ आहे, मी किती शांत आहे, मी किती संयमी आहे, अशा प्रकारचं एक हावभाव त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळते. त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नियोजन शून्य आहे. अरे नियोजन तुम्ही कोणाला सांगताय? आम्हाला. तुम्ही सोमवार ते शनिवार
हे मुंबईमध्ये राहत होता पदावर असताना, रविवारी इथं यायचा, लोकांना दाखले उतारे मिळवण्यासाठी तुमच्या वाड्याचे उंबरटे झिंजावं लागायचे. ते तुम्ही आम्हाला नियोजनाच्या गोष्टी सांगताय. आज तुम्ही जर बघितलं, दिगंची गावाला माझी विनंती आहे, तुम्ही माहिती घ्या, मी बोलतो म्हणून सांगू नका. आज दिगंची गावामध्ये 2007 साली यांनी 3.5 कोटीची योजना केली. त्या योजनेची मुदत वर्ष 30 वर्ष आहे. 30 वर्षापर्यंत आता ती योजना परत गावात आपण करू शकत नाही. त्यामुळं आज जी पाण्याचा आपला जी काय प्रॉब्लेम चालू आहे, की त्यावेळी ती योजना पूर्ण व्यवस्थित केलीच नाही. 2007ला 3.5 कोटीची रुपयाची योजना यांनी फक्त 3 ते 3.5 वार्डापुरती मर्यादित ठेवली. 3 नंबर वार्ड, 4 नंबर वार्ड, 5 नंबर वार्ड आणि MI नगरचा थोडासा भाग, ह्या 3.5 वार्डासाठी 3.5 कोटीची योजना यांनी राबवली. आणि गावाला त्यावेळी सुद्धा 4 ते 5 दिवसानं पाणी येत होतं. असं काय रोज पाणी यांनी दिलं नाही. गावाची पाणी पुरवठ्याची सिस्टमच यांनी एवढी खराब केली की त्या दिवसापासून ते 3-4 दिवसावर पाणी आहे. आज आपण बघितलं तर दिगंचीतल्या ठराविक वाड्या वस्त्या सोडल्या तर प्रत्येक ठिकाणी पाणी पोचवण्याचा आपण प्रयत्न केला. साशिंगमळ्यात पाणी पोचवलंय, इकडे सगळं पुसवाडी वस्तीला पोचवलंय, तुमच्या यादव वस्तीला पोचवलंय, मानेमाळ्याच्या साईडपर्यंत पाणी गेलेलं आहे. अशा बऱ्याच लाईनी वाढवल्यात. आज जवळजवळ 70 ते 72 लाईनी झाल्या. तरी आपण 4थ्या किंवा 5व्या दिवशी पाणी द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आता मध्यंतरी जरा लाईटीचा प्रॉब्लेम होता, त्यासाठी आम्ही उपोषण केलं सरकारना घेऊन. त्यानंतर लाईटीचा प्रॉब्लेम संपला. आता परत पाणी 4थ्या किंवा 5व्या दिवशी पाणी चालू आहे. आणि हा पाण्याचा अजून एक दिवस कसा कमी करता येईल, हे सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या टीमचं आमचं प्रयत्न चालू आहे. माझी विनंती एवढीच आहे दिगंचीकरांना की हा माणूस अतिशय थोतान, खोटं बोलणारा, यांच्या आयुष्यात कधी खरं काय बोललेलं नाही. यांनी लोकांना तर फसवलंच, यांनी प्रत्येक नेत्याला फसवलं. अगदी ते दिगंची आटपाडी तालुक्यापासून ते खानापूर, विटा, आज सुद्धा परिस्थिती बघितली तर रात्री झऱ्याला जायचं आणि दिवसा इस्लामपूरला जायचं, अशी दुहेरी भूमिका घेणारी हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आज त्या दोघांचा संघर्ष एवढा टोकाचा आहे. आपण रोज टीव्हीला बघतोय. आपल्याला त्या संघर्षाबद्दल काय चर्चा करायला बोलायला नाही. त्या दोघांची मोठी माणसं आहे ती त्यांची ती बघून घेते ती. पण आज तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडे फोटो आहे की रोज संध्याकाळी झऱ्याला जायचं, कामं म्हणजे काय, कामं करून घ्यायची म्हणजे काय, झऱ्यातले लोक सांगायचं की ह्या अधिकाऱ्याला फोन करा ह्याची जिरवा, त्या अधिकाऱ्याला फोन करा ह्याची जिरवा. तक्रारीशिवाय यांनी आतापर्यंत काही सुद्धा केलेलं नाही. तक्रारी सांगणं, दिगंची गावासाठी यांनी 1 रुपयाचा कुठला निधी आणला गेले 7-8 वर्षात, असं त्यांनी दाखवून द्यावं. तुम्हाला कुठेही दिसणार नाही. फक्त नेत्याकडे जायचं आणि दुसऱ्यावर तक्रारी द्यायच्या, ह्याच्याशिवाय यांचं काही सुद्धा उद्योग नाहीत. अतिशय खोटारडा आणि कंजूस विचाराचा व्यक्ती आहे. ह्याला दिगंचीचं विजन नाही, सुशिक्षित नाही, बाहेरचं माहिती नाही. ह्या लोकांनी, दिगंचीकरांनी 15 वर्ष ह्याला सोसले. 15 वर्ष सत्तेत आहे हा माणूस आणि 15 वर्षात दिगंचीसाठी काही केलेलं नाही. की मला अगदी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. मला अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आज यांनी वाळूवर तक्रार एकसारखी देते. वाळू दिगंची गावामध्ये ओढली जाते, वाळू ओढली जाते. वाळू ओढून बाहेर नेत असेल तर माझा विरोध आहे. दिगंची गावची वाळू जर बाहेर जात असेल विक्रीसाठी तर मी 100% विरोध करेन. पण दिगंची आज दिगंची आटपाडी तालुक्यातलं सगळ्यात मोठं डेव्हलप होणारं शहर आहे. सगळ्यात जास्त बांधकाम ही दिगंची गावामध्ये चालू आहे. तुम्ही जर माहिती घ्या आणि बघा. असं असताना दिगंचीमध्ये वाळूवर तक्रार द्यायची, वाळू बंद करायची, बांधकामं थांबवायची. मग ह्यात किती जणांचं नुकसान आहे. जे सिमेंट विकते त्या लोकांचं नुकसान आहे, जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचं बी नुकसान आहे, जे त्याच्यावर मोलमजुरी करते त्या लोकांचं नुकसान आहे. आणि जे घर बांधतो त्याला जर वाळू इथं जर 2-3 हजार रुपये ब्रासने मिळत असेल तर ती परत कृत्रिमरित्या तयार केलेली वाळू 7-7.5 हजार रुपये ब्रासने घ्यावी लागते. त्या गोष्टीचा विचार यांनी केलेलाच नाही. उठ वाळू तक्रार करायची. वाळू तक्रार कोण करते? तुम्ही. अहो तुम्ही दिगंची ग्रामपंचायतच्या नावावर ठेका घेतला वाळूचा नदीचा लिलाव केला. दिगंची ग्रामपंचायतच्या वतीनं ठेका घेतला तुम्ही सत्तेत असताना. दिगंची मान नदीची वाळू ही तुम्ही बाहेर नेऊन विकली सांगली मिरजला. ही दिगंचीकर विसरलेली नाहीत. आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे बोलता त्याच्यावर लोक विश्वास ठेवते, तुमच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही हा राजकारणातनं संपलेलं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला अजून एकदा सांगतो, 2022च्या इलेक्शन वेळी तुम्ही असे माझ्यावर बरेच आरोप केले. अगदी
पर्सनल गोष्टीवर आरोप केले, माझ्या कारभारावर आरोप केले, तुम्ही ग्रामपंचायतच्या कारभारावर आरोप केले. काय केलं लोकांनी? 2022ला 2017ला तुमच्या 6 सीटा निवडून आलत्या, 2022ला अवघ्या 2 वर राहिला. आणि मी तुम्हाला आज सांगतोय 2029च्या निवडणुकीत, 27च्या निवडणुकीत तुम्ही शून्य असणार आहे तुम्ही. कारण दिगंजीकरांना तुमचा स्वभाव हे माहीत झालेला आहे. तुम्ही त्या भ्रष्टाचारावर तेवढी चर्चा इथून पुढे करत जाऊ नका. आणि तुम्ही जर आज भ्रष्टाचारावर चर्चा करायची झाली, माझा काय प्रपंच ग्रामपंचायतवर चालत नाही. हे दिगंजीकरांना माहीत आहे मी राजकारण कशा पद्धतीचं करतो. असं रोड साईडची मी असं माझं प्लॉटिंगची जमीन मी विकून हे राजकारण केलेलं आहे. तुम्ही तुमची एखादी गुंठाभर जमीन विकलेली दाखवा, तुम्ही प्रॉपर्टी वाढवले, तुमचा व्यवसाय काय दिगंजीकरांना एकदा कळू द्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही ज्या प्रॉपर्टी केल्या त्या ते कशावर केल्या आणि कशा पद्धतीने केल्या त्या हे जरा दिगंजीला कळू द्या. तुमचा व्यवसाय काय आहे? माझा वर्षाला 500 टन ऊस जातो. माझा भाऊ एक अमेरिकेचा चांगल्या प्रकारे मला सांभाळतो. ह्या गोष्टीवर माझं सगळं चालू आहे. तुमचं कशावर चालू आहे जरा सांगा की. गारमेंट तुम्ही केलं मागासवर्गीय, गारमेंटवर एकही मागासवर्गीय व्यक्ती आधी पदावर नाही. कामाला थोडेफार मागासवर्गीयातले लोक असतील, महिला असलेल्या, त्या गारमेंटवर सुद्धा आम्ही आता रितसर तक्रार देणार आहे. आम्ही आतापर्यंत तक्रार दिली नव्हती. आम्ही या तक्रारीचं राजकारण करत नाही. आम्ही सुरुवात कधीही आतापर्यंत केली नाही गेल्या 8 वर्षात. पण आता आम्हाला त्याच्यावरती तक्रार द्यावी लागेल. आता आम्ही गारमेंटवर तक्रार देणार आहे. गारमेंट कुठल्या जागेत मंजूर करून घेतलं, कुठल्या जागेत बांधलं, कुठली जागा दाखवली, त्या कशा प्रकारे सबसिडी काढली, त्याला ते चेअरमन कुणाला दाखवलं, त्याच्याकडून पैसे कसे काढले, हे जे सगळे आम्ही कोळीमेळी ह्यामध्ये काढून ठेवलेले आहे. आणि तुम्हाला थोड्याच दिवसात त्याच्यावर सुद्धा तक्रार केलेली दिसेल. दुसरा विषय तुमच्या कोल्ड स्टोरेजचा आहे. कोल्ड स्टोरेजला सुद्धा आम्ही आता दिल्लीला चालू आहे. आम्ही तक्रार करणार नव्हतो, पण तुम्ही आता ते करण्यास भाग पाडले. दिल्लीला आम्ही चाललोय. संबंधित विभागाला आम्ही त्याची तक्रार देणार आहे की तिथं कोल्ड स्टोरेज न राहता केवळ भिंती राहिलेल्या आहेत. आतमध्ये सामान दाखवावं, आम्ही पाहिजे ती शिक्षा बघायला तयार आहे. जर खोटं बोलत असेल तर फक्त भिंती राहिल्या त्या. आणि ते कोल्ड स्टोरेज गेले कित्येक वर्ष लाईट कनेक्शन कट केल्यामुळे बंद आहे. कारण आतमध्ये काही नाहीच. लाईट कनेक्शन कट झालंय, लाईट बिल थकीत भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मग सबसिडी गेली कुठं? कोल्ड स्टोरेजची सबसिडी खाल्ली कशी? गारमेंटची सबसिडी खाल्ली कशी? आज तुम्ही 9.5 लाखाची, मला दिगंजीकरांना सांगायचं आहे की 9.5 लाख रुपयाचे झाडाचं बिल यांनी काढलेलं आहे. झाडं दिगंजी गावामध्ये रोपं वाटप केली आंब्याची. दिगंजी गावामध्ये 9.5 लाखाची रोपं लागतात का? गारमेंट हॉटेल हाटपाट रोडला जे हॉटेलच्या मागे जे आंब्याची झाडं लावलेत हे त्यातले झाडं लावलेले आहेत. पण तरी सुद्धा 9.5 लाख रुपये खर्च येत नाही. यांनी आंब्याच्या झाडाच्या नावाखाली 9.5 लाख रुपये खर्च केले. असं असताना तुम्ही भ्रष्टाचारावर चर्चा करता, भ्रष्टाचारावर बोलता, हे अतिशय दुर्दैव आहे. तुम्हाला येत्या काळामध्ये हे सांगितलं जाईल. आणि आता जर तुम्ही दिवाळी जवळ आलेले आहे, जर सभासदांना डिव्हिडंड नाही वाटला तर मी सर्व सभासदांना घेऊन ER ऑफिससमोर मी सुद्धा उपोषणाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्याची सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन यांनी सुद्धा गांभीर्याने ही दखल घ्यावी. माझी संचालक मंडळांना सुद्धा विनंती आहे की हा माणूस तर अडकणारच आहे, परंतु तुम्ही संचालक सुद्धा यामध्ये सगळे अडकणार आहेत. कारण गुन्हे दाखल होताना यांनी जे भ्रष्टाचार केला सोसायटीमध्ये, हे गुन्हे दाखल होताना फक्त चेअरमनवर गुन्हे दाखल होणार नाहीत, सर्व संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार आहेत. आणि संचालक मंडळ सुद्धा यामध्ये गोत्यात येणार आहे, असं मला तुम्हाला आवर्जून इथं सांगायचं आहे. असे बरेच मुद्दे येत्या काही काळामध्ये मी अजून याचं उलगडा करणार आहे. तिघांची दलित वस्तीमध्ये रस्ता खाल्लेला तर जग जाहीर आहे. तुमच्या त्या बाबतीत गुन्हे दाखल झाले 420 आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय. दिगंजीकरांना माहिती आहे मी राजकारण कसं करतो. गावाचा माझ्यावर विश्वास आहे, तेवढा विश्वासात संपादन करण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेला आहे मी. दिगंजीकरांच्या नजरेत बसलेलो आहे. तुम्ही माझ्यावर आरोप करून माझी प्रतिमा मलिन करू शकत नाही आणि राजकीय याचा लाभ घेऊ शकत नाही. कारण कामाच्या स्वरूपात मी असेल, माझी सर्व टीम असेल, दिवस रात्र झटत असतो. अध्यक्ष सुहासबाईंच्या
कार्यकर्त्यांची जी टीम आहे त्या दिगंचीमध्ये अहोरात्र झटतो. 24 तास आमचे फोन चालू आहेत. आम्ही कधी कोणाचा फोन टाळत नाही. तुम्ही सांगलीत असला की मुंबईत सांगणारा अडचणीत कार्यकर्ता आला असा कामकाज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही. दिगंचीमध्ये पाणी आणण्यासाठी माझ्या टीमनं मी 56 दिवस मुक्काम केलेला. हे दिगंचीकर विसरलेलं नाही. त्यामुळे तुमच्या असल्या भक्का धमकीला किंवा त्या आरोपांना अमोल मोरे भेट नाही. अमोल मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी कोण आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील अजिबात भी घालत नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. आम्ही ते प्रशासनाला देऊ. आम्ही त्याच्यावर त्यांनी काय मागणी केली तर हे करू. आणि तुमच्या विरोधात सुद्धा आम्ही दिवाळी झाल्यानंतर योग्य तारीख देऊन DDRच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे की तुमच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत, तुमची बॉडी का बरखास्त होत नाही. तुमच्यावर एवढे मोठे ऑडिट पॉईंट 22 ऑडिट पॉईंट तुमच्यावर निघालेले आहेत ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं त्यांनी मेन्शन केलेलं असताना सुद्धा तुमच्यावर कारवाई का होत नाही. म्हणून आम्ही सुद्धा दिवाळीनंतर योग्य ती तारीख देऊन आम्ही बसणार आहे. माझी फक्त दिगंचीकरांना विनंती आहे की आमचं दिगंचीचा कारभार आम्ही सर्व सहकारी आम्ही अगदी व्यवस्थित प्रमाणाने चालवत आहे. त्याबद्दल आपण सर्वजण निश्चिंत राहावं. मी कधी आजपर्यंत ह्यांच्या प्रश्नाला अशा स्वरूपात उत्तर दिलेलं नाही. परंतु माझी काय मार्गदर्शक मंडळी असेल, माझे काय सहकारी असतील, त्यांची कालपासून मला सूचना होती की तुम्ही सुद्धा तुमची काय बाजू आहे एकदा मांडा. दिगंचीकरांना कळू द्या की काय विषय आहे नक्की. तर विषय एवढाच आहे की सोसायटीमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर पडणार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल होणार आहे. संचालक बॉडीवर गुन्हे दाखल होणार आहे. आणि ह्यामधून आपल्यावरचं बोध हे दुसऱ्याच्यावर ढकलवून आपण किती निष्कलंक आहे हे दाखवण्याचा तुमचा जो प्रयत्न होता त्यासाठी हे एक दिलेलं उत्तर आहे. आम्ही येत्या काळामध्ये सुद्धा ह्याच्यावरती बऱ्याच अभ्यास चालू आहे. तुम्हाला योग्य प्रकारे उत्तर हे तुमच्या पद्धतीनेच दिलं जाईल. आणि तुम्ही जे आरोप केलेत ते अतिशय बिनबुडाचे आरोप आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि दिगंचीकरांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडी जागरूकता बाळगावी. ह्यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किंवा प्रतिक्रिया देताना ह्यांचा काय कारभार आहे. पाणलोट क्षेत्र 3.5 कोटीचं आहे. त्यावेळी सभासद सरपंच नव्हते. सरपंच नसताना त्यावेळेचे तत्कालीन सरपंच होते आपले पांडुरंग शिंदे बाळवणकर. त्या पांडुरंग शिंदेला याने आजारी दाखवलं. हे सरपंच झाले. सरपंचचा चार्ज घेतला आणि 3.5 लाख कोटीचं बिल पाणलोट क्षेत्रात दिगंची पुरस्कारात काम झालेलं मला एक ठिकाण दाखवा. त्यावेळी चेअरमन पाणलोट क्षेत्राचे चेअरमन हे स्वतः होते सरपंच म्हणून. आणि त्याचा सचिव परत हा समाधान खंडूनवळ होता. आणि 3.5 कोटी रुपयाची बिलं यांनी काढलेली आहेत. त्याचं दप्तर आजपर्यंत दिगंची ग्रामपंचायतमध्ये नाही. दिगंची गाळ्याचा विषय तसाच आहे. गाळ्यावाल्याकडं पैसे घेतले त्याचं दप्तर नाही, त्याचं डिपॉझिट नाही, त्या लोकांबरोबर ॲग्रीमेंट केलं नाही, गाळा कोणाला दिला हे माहीत नाही, काही सुद्धा रेकॉर्ड ठेवलं नाही. अशा प्रकारचा घाळ कारभार करणारा हा अडाणी माणूस आहे. शिक्षणाचं अभाव आहे. आणि अशा लोकांनी विश्वास ठेवू नये. आम्ही अतिशय चांगला निष्कलंक कारभार करतोय असं माझं दिगंचीकरांना सांगणं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या प्रश्नाला अशा प्रकारचं उत्तर देण्याच्या सूचना मला माझ्या सहकार्याकडून मिळालेल्या आहेत. त्यांना अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला दिल्या जातं, उत्तर दिलं जाईल अशी मला आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.